जॉनमन गोवे विरुद्ध भद्रावती कालेर या दोन संघामध्ये प्रत्येकी 3 षटकांचा सामना असणार आहे बेलागावी. आणि या इनिंग मध्ये या मॅच मध्ये पॉवर प्ले नसणार आहे. म्हणजे पहिल्याच षटकापासून अगदी विखुरलेले शतक्षण पाहायला मिळेल. राजन टी आणि तानाजी पाटील ही सलामी जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज जमनन गोवे संघाकडून उल्हास. कालिका कालवर संघाचं देखील इथे आगमन झालं आणि त्यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. कालिका कालवार संघाला विजय स्पोर्ट्स खांडवे संघाची लढत आज द्यावी लागणार आहे. याच्यानंतर एक आहे आणि त्याच्यानंतर उल्हास गोलंदाजी सुरू करतोय जर्मन गोवे संघाकडून. तर सामन्याकडे फलंदाज राजन टी. यायला मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे सीमा पार. स्क्वेअर ऑफ द विकेट षटकार. पहिल्याच चेंडूवर पहिला दमदार बहारदार षटकार. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावपलीकडे 6 धावा. राजन डी ज्या खेळासाठी हा खेळाडू प्रसिद्ध आहे आणि तशाच प्रकारे फटका देखील त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतो. जैसा नाम वैसा काम. राजन डी की प्लेअर आहे. जर भद्रावती काले संघाचा विचार केला तर सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच, सर्वाधिक मॅन ऑफ द सिरीज असे काही विक्रम ज्यांचे नावे आहेत आणि नेहमीच भद्रावती काले संघासाठी हा खेळाडू मॅच विनर राहिलेला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या डावाची आणि आपल्या संघाच्या डावाची सुरुवात देखील करताना पाहायला मिळतोय. उल्हास पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. लॉंग रिझन मधून दमदार बहारदार चौकार. दस का दम दाखवताना आपण बघतोय राजन डी. पहिला चेंडू षटकार आणि त्यानंतर चौकार. दोन्ही अंकामध्ये डबल डिजिट मध्ये धावसंख्या प्रवेश करताना 10 धावा. आक्रमक फलंदाजी राजन डेच्या बॅट मधून पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय या स्क्वेअर रिझन मध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा मानस होतो मात्र धाडस केलं गेलेलं नाही. सिंगलने संघाची धावसंख्या 11. आता मात्र सामना करेल फलंदाज तानाजी पाटील. अनुभवाचे भंडार म्हणून तानाजी पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे. फाईन केलेल्या चेंडूला फाईन लेग रिझन मध्ये एका धावने स्वतःच खातं उघडलेलं आहे तानाजी पाटील याने आणि सिंगलने संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते ती 12 धावा. किंग ऑफ रिंग नंदन पाटील हे देखील ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास करून भद्रावती काले संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद नंदन पाटील. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. जोरदार अपील अतिशय जोरदार अपील तिथे केलं गेलेलं आहे मात्र पंच सहमत नाहीत. दोन्ही पंच विचार विनिमय करत आहेत आणि त्यानंतर निर्णय दिला जाईल आणि जोही निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावाच लागेल. पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिला फलंदाज बाद होतोय भद्रावती काळे संघाचा. एक ब्लॉक मोठा मासा गळायला लागलाय. राजन डी यांनी चांगली सुरुवात करून दिली होती मात्र इथे बाद होऊन निराशपणे परतताना आपण पाहतोय
माजी अध्यक्ष 40 प्लस चषक 2024 40 प्लस क्रिकेट संघाचे पहिले अध्यक्ष आणि सध्या माजी अध्यक्ष शरद भोईर साहेबांचा उद्या वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी आपल्याला पाहायला मिळतंय. अखंडित परंपरा त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेची आपण पाहतोय. इथे केवळ चेंडूला ढकललेलं आहे. शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये एका धावेसाठी धावसंख्या सिंगलने वाढत्या धावफलकावर पोहोचते ती 13 वर. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटका समाप्तीनंतर भद्रावती काले संघाची धावसंख्या 1/13. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाली या सामन्यात विजय संघ विपक्ष बेबी स्पोर्ट्स इताडे आणि त्यानंतर सामना पाहायला मिळेल कालिका माता कालवार विपक्ष विजय स्पोर्ट्स कानपे. त्यानंतर गावदेव वेले विरुद्ध बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. धावसंख्या 13. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तानाजी आणि संतोषी जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. पहिला फलंदाज राजंडी हे बाद होऊन फॅलमध्ये परतले, ज्याने बाद होण्यापूर्वी एक षटकार आणि एका चौकाच्या मदतीने वैयक्तिक 11 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. चॅनमन गोवे विपक्ष आपण सामनामध्ये भद्रावती कालेर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. युट्यूबवर ही स्पर्धा आपण नक्कीच पाहू शकता. 40 प्लस क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. औचित्य आहे वाढदिवसाचं. भिवंडी 40 प्लस क्रिकेट संघटनेचे पहिले अध्यक्ष शरददादा भोईर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी देखील या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहत आहोत. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील 5वा सामना काल्हेर विरुद्ध गोवे या दोन संघांमध्ये आपण सध्या पाहत आहोत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय सज्ज होतोय, तर सामना करेल फलंदाज संतोष. यावेळी चेंडूला टोललेला आहे ते या कव्हर पॉइंट रिझन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट संतोष आणि तानाजी या दोन बॅटर मध्ये पाहायला मिळते. या 2 धावांनी धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 2 ने वाढून होती धावफलकावर 15 धावा. इथे मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एका धावने संघाची धावसंख्या 16. संजय राईट मोर द स्टंप. इथे शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज तानाजी पाटील याने. चेन्नईने बॅट मध्ये संपर्क साधता आलेला नाही. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 16 धावा. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे. मात्र खेळपट्टीवर पाणी थांबल्यामुळे चेंडू थांबलेला आहे. दुसरी धाव फलंदाज पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणू शकतो आपण पण आज यावेळी न्यू बॅटर सचिन. लॉर्ड फुलटॉस चेंडू समोर केलेल्या चेंडूला एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय.
रॉंग इन थ्रो आणि परिणाम स्वरूपात 2 धाव पूर्ण 2 धावेने स्वतःचा अकाउंट ओपन करताना फलंदाज सचिन आणि 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 19. दुसरं षटक मार्गस्थ आहे 19 धावा. एक 64 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगल ने वाढते. धावसंख्या एका धावेने वाढून होते. धाव केले 20 धावा. आज अमोल स्पोर्ट्स कासनी संघाने या 2 सामने जिंकले. चांगले प्रदर्शन राहिलेलं आहे. खास करून अश्विन ठाकूरपाडा संघाविरुद्ध त्यांनी मोठं लक्ष सहजरित्या पूर्ण केलं होतं. 2 सामने जिंकून हा संघ नक्कीच आपण पाहतोय सध्या चांगल्या स्थितीमध्ये आहे. तर आज बेबी स्पोर्ट्स हिताडे संघाने या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या झळकवण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. नाही ते याला सांगा ना सर. आता हे ना हे बोलवा ना. कालिकामाता कालवर संघ जिथे आगमन झालेलं आहे आणि या कालिकामाता कालवर संघाकडून शरददादा भोईर साहेबांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्त ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा त्यांच्या माध्यमातून दिल्या जात आहेत आणि एक फोटो सेशन देखील केलं जात आहे. आपण पाहू शकता फोटो सेशन केलं जात आहे. बिलाल आपण फोटो सेशन कव्हर करायचं आहे म्हणजे कॅमेरामॅन बिलाल हे आपण पाहू शकता बिलाल कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून शरददादा भोईर साहेबांसमवेत संपूर्ण कालिकामाता कालवर संघ आपण पाहतोय. उद्या दादांचा वाढदिवस आणि आज ऍडव्हान्स मध्ये त्यांना हार्दिक शुभेच्छा कालिकामाता कालवर संघाकडून दिल्या जात आहेत. फोटो सेशन केलं जात आहे. आणि मिस चेंडूच्या रेषेमध्ये न येता खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या 22 धावा. बॅकवर्डला जाऊन हा चेंडू डोललेला आहे. स्क्युलेग रिझन मध्ये मात्र फक्त एकच धाव ओव्हरथ्रो झाला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. पण 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावने संघाची धावसंख्या 24 धावा. 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना पाहतोय भद्रावती कालेर विरुद्ध जनमन गोवे या 2 संघामध्ये. 24 धावा धावफलक झलकल्या गेलेल्या आहेत. विजेंद्र पाटील यांचे करण्यात आले. इथे मात्र चेंडूला फिरकवलेला वॉटर शॉट. चेंडू निघून जातोय सीमा पार. षटकार. धावसंख्या 6 ने वाढून होते. धावफलकावर 30 धावा. एक मारा लेकिन शॉलेट मारा. सचिन आला रे आला. शेवटच्या चेंडूवर षटकाराने या धावसंख्येला आकार प्राप्त करून दिलेला सचिन या फलंदाजाने. तर भद्रावती काले संघाने निर्धारित 3 षटकामध्ये आपल्या धावफलक धावा झळकलेल्या आहेत त्या 30-10च्या सरासरीने आणि 31 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जनमन गोवे या संघासमोर.
निर्धारित 3 षटकामध्ये भद्रावती काले संघाने धावा चुकल्या त्या 30, 10ची सरासरीने आणि जर्मन गोवे संघासमोर जे लक्ष ठेवले ते 31 धावांचं. जर्मन गोवे संघाकडून देखील शरद दादांना वाढदिवसानिमित्त ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत. तर क्षेत्ररक्षण सजवलं जाते भद्रावती काले संघाकडून आणि जर्मन गोवे संघाकडून सलामी जोडी आता मात्र मैदानामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये. यानंतर या सामन्यातील विजय संघ अर्थात काल्हेर आणि गोवे मधील विजय संघ विपक्ष बीबी स्पोर्ट्स इताडे आणि त्यानंतर कालिका माता कालवार विरुद्ध विजय स्पोर्ट्स खांडपे, त्यानंतर गावदेव वेले विरुद्ध बालाशेठ प्रतिष्ठान बिनार. लक्ष आहे ते 31 धावांचं आणि 31 लक्षाचा पाठलाग करण्यासाठी जर्मन गोवे संघाकडून सलमी जोडी मैदानामध्ये दाखल झालेले आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे भद्रावती काले संघाकडून. भद्रावती काले संघाने 3 षटकामध्ये 30 धावा कुठून काढल्या आहेत आणि या 31 धावांचं आव्हान इथे मात्र जर्मन गोवे संघासमोर ठेवलं गेलेलं आहे. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू इथे मात्र आपण पाहतो मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. चेंडू ट्रॅव्हल होतो या स्केअर ऑफ द विकेट, तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. ओव्हर थ्रो झालेला आहे आणि आणखीन धाव फलंदाज पूर्ण करतात. आणखीन धाव घेण्याचा प्रयत्न तब्बल 3 धावा, जिथे 1 धाव होते तिथे 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. आपण सामना पाहतो भद्रावती कालेर विरुद्ध जर्मन गोवे या दोन संघामधील सामना. विजय आणि निकेश ही सलामी जोडी मैदानामध्ये, तर गोलंदाजी करताना गोलंदाज संतोष कालेर संघाकडून फ्रंट लाईन गोलंदाज. पहिल्या चेंडूवर 3 धावेने आपलं खातं उघडलं विजयाने. इथे मात्र पीठ होतोय रिस्ट्रिक्शन, एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. धावसंख्या 4. इथे मात्र सुरत फटका
आणि चेंडू निघून जातो एक्स्ट्रा कंडिशन मधून सीमा पार झन्नाटदार चौकार. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या 4 ने वाढून होते ते धावा आणि अशाच फटक्यांची खरं तर आवश्यकता आहे. जेव्हा गोवे संघाला जर जय संपादन करायचं असेल तर, कारण लक्ष आहे 31 धावांचा. 3 चेंडूमध्ये 8 धावा. संतोष फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतो गोलंदाज मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक चालतोय. तर पुन्हा एकदा सामनागर फलंदाज विजय जो वैयक्तिक 7 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. इथे मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉसवर मात्र फुल टोल वसूल करता आलेला नाही. फलंदाज बाद होताना झेलबाच्या रूपाने. फुलटॉसचा खरपूस समाचार घेता आलेला नाही फलंदाज विजयाला. 8 धावसंख्येवर पहिला फलंदाज विजय बाद होताना. फुलटॉस चेंडू होता मात्र त्याचा फायदा उचलता आला नाही फलंदाज विजयाला. जातेच ना. न्यू बॅटर संजय विजय बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज संजय खेळपट्टीवर जाताना. संतोष पाटील देखील ही स्पर्धा खूप एन्जॉय करत आहेत. अगदी सकाळपासून आमच्या अगोदर सर्वात प्रथम ते इथे हजर होते. दादांच्या स्पर्धेसाठी नक्कीच त्यांची उपस्थिती आपल्याला पाहिजे. संतोष पाटील मॅन फ्रॉम गोलगाव. सोनाली बोल परत दादा. चार 2 बोल राहिले का? 4 झालं ना? ते बाबू साईड लाव ना आम्हाला दिसत नाही. व्हिडिओ ते चेक करतो प्रत्येक छोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नात फलंदाज धावचित. आणखीन एक फलंदाज बाद होताना इथे मात्र जनमन गोवे संघाचा आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याला 8 धावा. सुरुवात चांगली केली होती खरं तर सलामीच्या दोन्ही फलंदाजाने. खास करून विजय ज्याच्या पॅडमध्ये एक चौकार देखील पाहायला मिळाला होता आणि षटकार खेचण्याच्या नादात मात्र तो बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला आहे. न्यू बॅटर उल्हास ज्याने पहिले षटक हाताळलं होतं. जर्मन गोवे संघाचे सलामीचे फलंदाज विजय यांच्याकडून देखील दादांना ऍडव्हान्स मध्ये हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात वाढदिवसाच्या. ताकद याला मध्ये टेनिसला पार नेते. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न हाराकिरी पत्करलेली आणि आणखीन एक फलंदाज येथे धावच्या रूपाने बाद. 2 फलंदाज आतापर्यंत धावच्या रूपाने बाद झालेले आहेत. आणि 10 धावसंख्या 10. इथून अजून 21 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी जनमन गोवे या संघाला. पैसे लावून दे तुम्हाला काय मिळतील. नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर 500 रुपये. 2 चक्कर 2 षटकारांसाठी लागोपाठचे जर 2 षटकार फलंदाजाने खेचले तर ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय, ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा आपण पाहतोय, भिवंडी क्रिकेट असोसिएशनचे पहिले अध्यक्ष शरददादा भोई साहेबांकडून पारितोषिक जाहीर झालेले आहे. आता किती 2 षटकारांसाठी 2 षटकारांसाठी 500 रुपये. 2 सलग षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून दिलं जाईल. उल्हाससाठी विकाससाठी पारितोषिक आहे. विकाससाठी हे पारितोषिक आहे. विकास पाहूया झकास कामगिरी करेल का. दुहेरी अंकामध्ये धावसंख्या 10 आपण पाहतोय. 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. तुम्ही उद्या बोललो तर उद्या लॉटमध्ये नाव
या चालेल या तुम्ही या तो कोपऱ्यातच चला. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर गोवे संघाची धावसंख्या स्कोर बोर्ड 10. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 21 धावांची आवश्यकता आहे कारण आव्हान येते 31 धावांचा. 2 षटकांसाठी विकासासाठी सुवर्ण संधी आहे. शरददादा भोईर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक विकास याला दिलं जाईल सलग 2 षटकांसाठी आणि 2 चौकारांसाठी देखील 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. क्या बात आहे. सलग 2 चौकार किंवा सलग 2 षटकांसाठी हे पारितोषिक असणार आहे. एक धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या या क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 2 ने पुढे सरकते धाव फलकावर 12 वर पोहोचते. 31 लक्षाचा पाठलाग जयमान गोवे संघ करतोय. पहिले ती धावाने चप्पलला पाहिजे. कालेर विरुद्ध गोवे या 2 संघामधील सामना. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाही. धावसंख्या स्थिर आहे. धाव फलकावर 12 धावा. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदललं जाईल. तगडा गोलंदाज सध्या राजन डी फोर्टिल मधील एक अव्वल अष्टपैलू खेळाडू. सेअर ऑफ द विकेट स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल रन्स पूर्ण आणि इथे मात्र मिसफील्ड. चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी 1 टू का 4 चौकार. सलग आणखीन एक चौकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक इथे मात्र विकाससाठी आहे आणि विकासच्या बॅट मधूनच हा चौकार आलेला आहे. आणखीन एक चौकार जर लगावला तर शरददादा भोईर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. धावसंख्या 16. 16 धावसंख्या 16. 15 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 9 चेंडू मध्ये 15 धावा आणि इथे मात्र आणखीन एक धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 17. 14 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण जनमान गोवे संघासमोर. यानंतर सामना आपण पाहणार होतो बीबी स्पोर्ट्स इताडे विरुद्ध या सामन्याचे विजय संघ आणि त्यानंतर कालिकामाता कालवार विरुद्ध विजय स्पोर्ट्स खांडपे. त्यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना गावदेव वेले विपक्ष बालाशेठ प्रतिष्ठान बिनार. राजन डे याच्यातला जिंकून स्पोर्ट्स इताडे 2 वर्ष ठेवा मग आता काय होईल का सामना. इथे मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. पंचांचा वाढचा देखील इशारा. पंजा खोललेला आहे. 5 धावा गोवे संघाच्या धावफलकामध्ये जोडल्या जाते आणि गोवे संघाची धावसंख्या 22. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता. आता समीकरण सोपं झालेलं आहे. ज्यामान गोवे संघासाठी नशिबाची साथ नेहमीच गोवे संघाला लाभलेली आहे. नशिबाची साथ नक्कीच गोवे संघाला मिळते. चौका पण येईल ना. एक चौका मला 500 ना. समोर केलेल्या चेंडूला मिड ऑफ रिझन मध्ये एक धाव पूर्ण. सिंगल ला आणि डबल ही पूर्ण. 2 धाव पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. धावसंख्या 24 धावा. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत 7 आणि धावांची आवश्यकता देखील 7. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. सत्य पे सत्ता. फुलटा चेंडू होता. फायदा उचलता आला नाही. सॉफ्ट डिसमिसल. सहज सोपा झेल आणि फलंदाज फेल. 24 अंकेवर फलंदाज बाद झालेला आहे. आता मात्र शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता.
6-7चं समीकरण. तगडा फलंदाज मैदानामध्ये जाताना आपण पाहतोय. बंडू. विकास एका बाजूला एका चौकाच्या मध्येतून वैयक्तिक 7 या धावसंख्या खेळतोय. 4 चेंडूचा त्याने सामना केलेला आहे. बेबी स्पोर्ट्स इताडे संघाकडून देखील शरददादा भोईर साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा दिल्या जातात. बिलाल, कॅमेरामॅन बिलाल, आपण कव्हर करायचं आहे. ते आपण पाहू शकता. शरददादा भोईर साहेबांना ऍडव्हान्स मध्ये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देताना बेबी स्पोर्ट्स इताडे. बेबी स्पोर्ट्स इताडे या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम, हायस्ट टीम स्कोरचा विक्रम ज्या संघाचे नावे आहे, ज्या संघाने जयमान भावाले संघाविरुद्ध भाव नक्कीच खाऊन कामगिरी केली होती. लक्ष ठेव, दिसत नाही मला. लक्ष ठेव पुरं. थोडंसं अपडेट सांग. सेशन केलं जाते. आपण पाहू शकतो आपल्या बॅटिंग करायला का? 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कालेर संघाकडून सज्ज होतोय. मिथून. पहिला चेंडू इथं मात्र दिशा भरकटलेला आहे. पंचांचा इशारा वाईट. आव्हान त्या धावाच्या रूपाने. धावसंख्या 25 धावा. 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये, सॉरी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये इथून 6 धावांची आवश्यकता. बॉल अँड रन इक्वेशन, बॉल टू रन इक्वेशन आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. चौकाराला पण मारायला पाहिजे त्याने. दिलीप पाटील सरांचं देखील इथे आगमन झालेलं. मॅन फ्रॉम गोवे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून शरददादा भोईर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देखील ऍडव्हान्स मध्ये दिल्या गेलेल्या. चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव पूर्ण आणि एका धावावर समाधान. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. गोवे संघासमोर लक्ष 31 धावांचं. 5 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. पाहिजे मजाक मध्ये गेले 2 ओव्हरला किती 21 होतं ना 16 होतं 2 ओव्हरला. 5 एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण. धावसंख्या 2 ने वाढते. 28 वर पोहोचते. आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि केवळ इनमिन 3 धावांची आवश्यकता आहे. जनमन गोवे संघाला जय संपादन करण्यासाठी. इथे मात्र तगडा फलंदाज, तगडा फटका, विजय फटका. काम 25 बंडू याने केलेला आहे. जनमन गोवे संघाने जय संपादन केलेलं आहे. सामना जिंकलेला आहे जनमन गोवे संघाने. तर अभिनंदन जर्मन गोवे, हार्ड लक भद्रावती कालेर. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्यांनी कामगिरी केली आहे झकास, तो मॅन ऑफ द मॅच ठरलाय खेळाडू विकास. विकास इज मॅन ऑफ द मॅच. भेटल्यावर आणि हे मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक नानाजी गोंधळे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते विकास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे. बिलाल आपण कव्हर करायचं आहे. बिलाल, विकास मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक नानाजी गोंधळे आणि शरद भोईर साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाते. आपण पाहू शकता